कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत। आज राष्ट्रवादी काळे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात कृष्णाई बँक्वेट हॉल या ठिकाणी पार पडला। दरम्यान कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण नुकतेच प्रभाग क्रमांक 3 मधून कोल्हे गटाकडून उमेदवार म्हणून घोषित झालेले जनार्दन कदम यांनी केवळ 2 दिवसातच काळे गटात प्रवेश केला आहे। या घडामोडीमुळे कोल्हे गटाच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले असून कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे। काकासाहेब कोयटे हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असले आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय व्यक्तिमत्व मानले जातात। त्यांनी आजपर्यंत कोल्हे परिवारासोबत काम केले असले तरी आता काळे गटात प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। काळे गटाने विकासाचा नवा चेहरा दाखवताना नागरिकांमध्ये व व्यापारी वर्गांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। दुसरीकडे कोल्हे गटाकडून पराग संधान यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी आधीच घोषित करण्यात आलं आहे। आता येणाऱ्या निवडणुकीत पराग संधान हे कोल्हे गटाकडून आणि काकासाहेब कोयटे हे काळे गटात उभे राहणार असून यांच्यात आता थेट सामना होणार असून नागरिकांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।